माणसांपेक्षा मुके प्राणी कितीतरी पटीने हुशार असतात. हे बघा, याला सांगावं सुद्धा लागत नाही की तो देवापेक्षा आमच्या स्वामींपाशी येऊन बसतो. बघा, आम्हाला देवापाशी जायचं नाही कारण थोडासा प्रॉब्लेम आहे. कधी कधी आमचा वीर हिरो बरोबर खेळायचा कारण बाकीचे ते दोन येऊन नव्हते देत. पण खरंच मला माहिती नाही आहे या मुक्या प्राण्यांचं आणि माझं नातं काय आहे, पण मला खूप त्रास होतो. करतो तू ओम नमः शिवाय करतोय. कार्तिक अगोदर याने मोठा शंख घेतला, नंतर छोटा घेतला, पाणी ओतले त्याने. का अभिषेक घालतोय का? कार्तिक दादा बघ काय करतोय. उठ जा लवकर. कार्तिक दादा बघ काय, पप्पा चालले फिरायला. चालेत पप्पा, चला. दोन दोन याने ओम नमः शिवाय. चालला वीर मामा आबांबरोबर, चालला फिरायला. तुला नाही आपण काहीतरी कप पाहिलं होतं, घे की कसं मोकळं आपण जायचं. नाही जायचं कुठं, नाही जायचं. तू झोप झोप तू. नाही जायचं तू आबांबरोबर. मामा झोपलाय आतमध्ये, जा मामांबरोबर झोप. अरे कामाला चालले आबा, मला टुचू करायला चालले, मला टुचू करायला चालले. हे बघ वीरू मामा पण बसलाय, हे बघ वीरू मामा पण बसलाय. तू गणपू बाप्पाला हे कर, गणपू बाप्पाची आरती करतो ना, करतो गणपू बाप्पाला. वीर मामाला घेऊन आरती कर. ती का तिथे बसले गणपू बाप्पा, बेबी एलिफंट तिथे बसलाय बघ. गणपू बाप्पा तिकडं आता काचेचाच गणपू बाप्पा राहिला एक त्याच्यात. हे बघ वरती आहे तिथे लालापाशी काचेचा गणपू बाप्पा आहे. आता एकच गणपू बाप्पा राहिलाय. आता तू सगळे गणपू बाप्पा काय केलेत? वीर, आमचं वीर खूप शांत झालं. आम्ही निघालोय म्हणून आम्ही चाललो भूर. काळू इकडे ये, चल ये इकडे, चला या, चल ये, हे घे, चल लंगडू ये इकडे, चल. दादांना मी एवढं समजून सांगते, एकतर लोक त्रास देतात, त्यांना खाऊन देत नाही. तुम्ही साईडला व्हा. इकडे बाळा, चल ये, हे बघ, हे घे, इकडे ये इकडे ये. ऐकतच नाहीत ते. ए बाबू, काही नाही, काही नाहीत करत ते. आज हिरोला 4 दिवस झाले बघा जाऊन. मन इतकं म्हणजे इतकं त्रास होतो ना जीवाला, की इतकं शहाणं लेकरं होतं ना, की मी तिथं 4 दिवस झाले गेले नाही. हिरोच्या भावांसाठी ना मी तिथे खायला ठेवून आले. तिथे एक काकू आहेत, वॉचमॅन काकू, त्यांच्याकडे. बबडू खा पटकन, मला सगळं कचरा गोळा करून जायचं. ए लंगडू इकडे, उठ लवकर. ह्या काळ्याचे नखरे बघा आमच्या, याचे नखरे बघा कधी. ए उठ पटकन. काळू उठ, काळू इकडे पटकन. काळू उठ लवकर मधला इकडे, चल लवकर उठ. तू नक्की मला आहे ना भांडण करायला लावतोयस हा काळ्या. खा बाळा, खा पट खावा. त्रास देतात लोक. एकतर हिरो आहे ना माझा, खरंच हिरोसारखा जगला आणि हिरोसारखंच. झालं खाऊन बाळा, झालं खाऊन. बघा हिरोचं एकच भाऊ आलेला आहे आणि ते पलीकडच्या साईडला स्वीटी आहे बघा. किती जवळ हे लेकरं आहेत ना. असं आहे का की स्वीटीला बेबीज होणार आहेत आणि हे प्राणी असे नाही तू कोणाला त्रास देणारे बघा. सगळे एकत्र मिळून मिसळून राहतात. हे बघा माझी किट्टू आणि हा काळू. मुख्य प्राणी आहे ना, तुम्ही जेवढं जीव लावतात ना त्याच्या कितीतरी पटीने आपल्याला जीव लावतात. हे फक्त मला माहिती आहे कारण मी माणसापेक्षा प्राण्यात जास्त राहते. खा बाबू खा. बघा ही हिरोचा भाऊ
हे दोघं जण आहेत, पलीकडे जातच नाहीत, फक्त किट्टू आणि ते आले तेवढे घाबरलेत नाही लेकरं. हे काका आहे तिथं एक, ते त्यांना खायला देतात बघा. ते पण पिल्लू तिथं बसले. बबडू, हे बबडू, फक्त यांनी खाल्लं नाही आहे. चलिये सोनू, आपल्याला लेकरांना जगवायचं आहे म्हणून कसं तरी यांना खायला द्यायचं, कारण लोक पेपर टाकले तरी त्रास देतात. ए रजनीश, काय बाकीच्यांनी खायचं का नाही, एकटाच एवढा खातोय ना भर भर भरून. इकडे चल, चल ये रामा. चॉकलेट रामा आणि आमचं चॉकलेट बघा. ये इकडं, चल ये तू इकडं, इकडे चल. ए पिलू इकडे चल. हे बघ, हे बघ, ये, हे बघ इथं ठेवलं, ये लवकर. रामा तू तुझं खा ना, इकडे. हे घे पिलू, हे घे, हे घे चल. अरे तू का भरतोयस ना, सांडवलं का? खा खा, तुला पिल्लू आहेत ना, खा. काय खायची ती, काय आता तिची पिल्लं आहेत म्हटल्यावर काय करणार, खा खा. पिल्लांसाठी पोटाला काय आहे. जाडू ये चल, हे घे. पिल्लं झालेत बिचारीला. अरे तुला मी देते वेळ, इकडे घे, इकडे, हे घे, इकडे. रजनीश तुला असं